कुंभ राशी जन्म ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास, रहस्य, कटू सत्य आणि नियतीचा खेळ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. कुंभ राशी ही अत्यंत रहस्यमय, क्रांतिकारी आणि बुद्धिमान राशी मानली जाते. या राशीचा कारक ग्रह शनी असून तो संयम, न्याय आणि कर्माचा स्वामी आहे. दुसरा प्रभावशाली ग्रह राहू आहे, जो जातकांच्या जीवनात गूढ, अनपेक्षित घटना आणि मोठ्या बदलांची मालिका घडवून आणतो. या राशीत जन्म होतो तो विशिष्ट कारणासाठीच. कुंभ राशीतील लोक हे पूर्वजन्मी काही महत्त्वाचे कार्य अर्धवट सोडून गेलेले असतात किंवा त्यांच्या जीवनात मोठे सामाजिक बदल घडवण्याची जबाबदारी असते. त्यांचे जीवन संघर्ष, यश, अपयश, प्रेम, करिअर, आध्यात्मिक जाणीव आणि मृत्यूचे स्वरूप अत्यंत अनोखे असते. चला आता कुंभ राशीच्या लोकांच्या संपूर्ण जीवनाचा सखोल अभ्यास करूयात. नंबर 1 आहे जन्म आणि बालपण, प्रारंभिक संघर्ष आणि विशेष ग्रहयोग. कुंभ राशीत जन्म का होतो? कुंभ राशीत जन्मलेल्या लोकांची जन्मपत्रिका तपासली तर समजते की हे जातक मागील जन्मात अपूर्ण ध्येय, अधुरा संकल्प किंवा सामाजिक कार्यात गुंतलेले होते. या जन्मात त्यांना ते कार्य पूर्ण करायचे असते. आता जन्माचा प्रभाव. कुंभ राशीतील मुलं लहानपणापासूनच वेगळे असतात. अत्यंत विचारी, प्रश्न विचारणारी आणि पुढे जाऊन काहीतरी मोठे करण्याची स्वप्न बाळगणारी. यांना लहानपणीच जबाबदारीची जाणीव असते. काही वेळा घरातील आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे लवकर परिपक्व होतात. अनेक कुंभ राशीच्या मुलांना वडिलांचे प्रेम कमी मिळते, कारण शनीचा प्रभाव त्यांना वडिलांपासून काहीसे दूर ठेवतो. शालेय जीवनात काहीतरी वेगळे घडते. इतर मुलांपेक्षा वेगळे विचार, वेगळ्या आवडीनिवडी आणि काहींना अचानक शाळाही बदलावी लागते. आता कटू सत्य. कुंभ राशीतील बालकांचे भावनिक जीवन नेहमीच क्लिष्ट राहते. त्यांच्या परिवारात कोणीतरी गंभीर आजाराने पीडित असते किंवा त्यांना घराच्या आर्थिक संकटामुळे मोठ्या त्यागाला सामोरे जावे लागते. या मुलांचे मित्र परिवार लवकर बदलतात आणि त्यांना बालपणीच एकटेपणाचा अनुभव येतो. नंबर 2 आहे तरुणपण, करिअर, प्रेम आणि जीवनातील महत्त्वाचे निर्णय. आता महत्त्वाचे ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम जाणून घेऊयात. शनी महादशा 16 ते 36 वय दरम्यान असते. जीवनात संघर्ष, जबाबदारी पण शिस्तीने पुढे जाणाऱ्यांना यशही मिळते. राहूचा प्रभाव हे 18 ते 42 वर्ष याच्यामध्ये असतो. अचानक संधी किंवा अचानक मोठे नुकसान होतात. गुरु आणि शनीची युती जीवनात चांगली बौद्धिक वाढ, पण काही लोकांसाठी आध्यात्मिक प्रवासही घडवतो. आता करिअर आणि व्यवसाय जाणून घेऊयात. कुंभ राशीच्या लोकांना सुरुवातीला स्थिर करिअर मिळत नाही. ते एकाच वेळी 2 किंवा अधिक क्षेत्रात काम करतात. IT, संशोधन, सायन्स, तंत्रज्ञान, सिनेमा, लेखन, तत्त्वज्ञान, समाज सुधारणा, अध्यात्म या क्षेत्रात त्यांना मोठे यश मिळू शकते आणि 35 नंतरच त्यांच्या करिअरला खरी दिशा मिळते. आता प्रेम संबंध आणि विवाह जाणून घेऊयात. कुंभ राशीचे प्रेम संबंध कधीच सोपे नसतात. त्यांना आधीच्या आयुष्यातील पूर्वजन्म काही ऋणानुबंधांमुळे क्लिष्ट नात्यांचा अनुभव घ्यावा लागतो. 30 पूर्वीचा प्रेम संबंध टिकत नाही. कुंभ राशीच्या लोकांचा विवाह उशिरा होतो किंवा एखाद्या मोठा संघर्ष होतो. काही जणांना 2 विवाह योग असतो. आता कटू सत्य जाणून घेऊयात. विश्वासघाताचा मोठा अनुभव येतो, जसे की मित्र, प्रियकर किंवा प्रेयसी किंवा नातेवाईकांकडून. विवाहानंतरही स्वतंत्र राहण्याची इच्छा असल्यामुळे जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. काही कुंभ राशीच्या लोकांचे लव्ह मॅरेज असते, पण ते यशस्वी होईलच असे नाही. नंबर 3 आहे प्रौढावस्था, शनीचा अंतिम प्रभाव आणि आयुष्यातील मोठे बदल. 42 नंतरचा काळ जीवनाची खरी दिशा बदलणारा टप्पा असतो. 42व्या वर्षानंतर कुंभ राशीच्या लोकांचे जीवन स्थिर होऊ लागते. करिअरमध्ये मोठी संधी येते, समाजात प्रतिष्ठा निर्माण होते आणि आध्यात्मिक प्रगती होते. गूढशास्त्र किंवा परात्म ज्ञान यामध्ये गती मिळते. काही जण राजकारणात किंवा सामाजिक कार्यात नाव कमवतात. घरगुती आयुष्य काहीसे शांत होते, पण कधी कधी जोडीदारासोबत समजूतदारपणा ठेवावा लागतो. आता व्यक्तिगत आयुष्य आणि संबंध. कुटुंबाशी भावनिक अंतर राहते, पण 50 नंतर कुटुंबात सुसंवाद वाढतो. मुलांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. काही वेळा मुले परदेशस्थ होतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला असतो, पण खर्चही वाढतो. आता कटू सत्य जाणून घेऊयात. जुने मित्र सोडून जातात. काही वेळा मोठा विश्वासघातही होतो. अचानक परदेश गमन किंवा नोकरी, व्यवसायात मोठा बदल होतो.
स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा त्रास संभवतो. नंबर 4 आहे वृद्धावस्था आणि मृत्यू. अंतिम गुण आणि नियतीचा शेवटचा अध्याय. वृद्धावस्थेतील महत्त्वाचे बदल. कुंभ राशीचे लोक वृद्धावस्थेत खूप गंभीर आणि शांत होतात. हे भौतिक सुखांपासून दूर होतात आणि अध्यात्म, समाजकार्य, लेखन किंवा संशोधन याकडे वळतात. काही जण वृद्धावस्थेत परदेशात स्थायिक होतात किंवा एकटेपणाने आयुष्य व्यतीत करतात. आणि मृत्यू आणि अंतिम गुण. कुंभ राशीच्या लोकांचा मृत्यू सहसा अनपेक्षित परिस्थितीत होतो. प्रवासात, परदेशात किंवा एखाद्या गुप्त आजाराने त्यांचा अंत होण्याची शक्यता असते. मृत्यूच्या आधी त्यांना जीवनाचा गूढ अर्थ उमजतो. त्यांचे नाव मृत्यूनंतरही अजरामर राहते, कारण त्यांचे विचार लोक विसरत नाहीत. आता कुंभ राशीच्या लोकांसाठी काही विशेष उपाय आहेत. ते कोणते आहेत ते जाणून घेऊयात. प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा करा. शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्रांचे दान करा. नियमित गणपतीची उपासना करा. पितृदोष असल्यास पितृतर्पण करा. नीलम रत्न धारण करण्याआधी योग्य ज्योतिष सल्ला घ्या. आता कुंभ राशीच्या लोकांसाठी एक छोटासा अंतिम विचाराचा सल्ला आहे. कुंभ राशीचा जीवन प्रवास अत्यंत गुंतागुंतीचा, संघर्षपूर्ण पण महान कार्यासाठी घडलेला असतो. या राशीचे लोक या जगात काहीतरी वेगळे करण्यासाठी आलेले असतात आणि त्यांचे जीवन आणि त्यांचे मृत्यू हे दोन्हीही रहस्यमय असतात. कुंभ राशीचे जातक हे जगासाठी वेगळे कार्य करण्यासाठी आलेले असतात. त्यांचे जीवन इतर राशींपेक्षा अधिक अनपेक्षित, संघर्षमय परंतु महान असते. ते जितके वेदना सहन करतात तितके अधिक शक्तिशाली बनतात. त्यांच्या मृत्यूनंतरही लोक त्यांची आठवण ठेवतात. कुंभ राशीचा संपूर्ण प्रवास हा कर्म, नियती आणि क्रांतिकारक विचारसरणीने भरलेला असतो. त्यांच्या जीवनातील गुपिते खोलवर असतात, परंतु त्यांचा शेवट अत्यंत रहस्यमय असतो. तर मित्रांनो, तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.